देश व राज्यातील विविध महत्त्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स या ब्लॉगस्पॉट, फेसबुक, न्यूज पेपर व यूट्यूब चॅनलला लाईक व सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. आपण पाहत आहात पत्रकार टाइम्स न्यूज चॅनेल. तर पाहुयात सविस्तर वृत्त. समाजाला निरूपणाच्या माध्यमातून समर्थ वाङ्मयातील विचार देणारे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडाता, अलिबाग यांच्या वतीने भारताचे स्वच्छतादूत पद्मश्री डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी, रायगडभूषण डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी, श्री उमेशदादा धर्माधिकारी, श्री राहुलदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ निरूपणकार व समाजप्रबोधनकार महाराष्ट्रभूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आज सातारा जिल्ह्यातील म्हसवड, वडूज, पुसेगाव, निमसोड आणि सोलापूर जिल्ह्यातील पिलीव येथे श्री सदस्यांकडून स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न झाले. यावेळी म्हसवड, वडूज, पुसेगाव, निमसोड व पिलीव या बैठकीमधील साधारण 1000 सदस्यांनी स्वच्छता मोहिमेमध्ये भाग घेतला. यावेळी सुमारे 8 टन एवढा कचरा एकत्रित जमा करून तो गावाबाहेर काढण्यात आला. यावेळी म्हसवड येथे स्वच्छता मोहिमेदरम्यान डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कार्य आदर्शवत असल्याचे मत प्रवीण दासरे, प्राचार्य श्री सिद्धनाथ हायस्कूल म्हसवड यांनी व्यक्त केले. यावेळी वडूज येथे स्वच्छता मोहिमेदरम्यान समाजप्रबोधन, संस्कार, प्रत्येक कुटुंबाला उभारणी कार्य आध्यात्मिक क्षेत्रांतून व श्री प्रतिष्ठान मार्फत समाजहित उपयोगी उपक्रम केले जात असल्याचे मत श्री अभय देशमुख नगरसेवक, वडूज यांनी व्यक्त केले. यावेळी पुसेगाव येथे स्वच्छता मोहिमेदरम्यान श्री प्रतिष्ठान मार्फत असणारे उपक्रम समाजकार्यासाठी उत्तम प्रकारचे असल्याचे मत श्री सचिन हिंदूराव देशमुख, श्री सेवागिरी देवस्थान विश्वस्त पुसेगाव यांनी व्यक्त केले. तसेच यावेळी वडूज येथे स्वच्छता मोहिमेदरम्यान श्री प्रतिष्ठानचे कार्यभाग कौतुकास्पद व प्रेरणादायी असल्याचे मत अनिल सावळजकर, ग्रामसेवक, पिलीव यांनी व्यक्त केले. यावेळी सर्व श्री सदस्यांनी एकत्रित मिळून पूर्ण परिसर स्वच्छ केला. आपण पाहू शकता स्वच्छता केल्यानंतरचा हा पूर्ण परिसर किती स्वच्छ व चकमकीत करण्यात आला असल्याचे पाहावयास मिळत आहे. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी स्वच्छता करण्यात येत असते. आज 7वा टप्पा यशस्वीरित्या संपन्न करण्यात आला. आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.